Good morning students. Let us learn new method of solving quadratic equation. That method is called formula method. Students, in this video we are going to learn about a formula for solving quadratic equations. Let us see first how that formula was derived. So we take general form of quadratic equation x square plus bx plus c equals to 0. Now, by using completing square method, we derive that formula. So, first we have to modify that quadratic term into perfect square. So, we eliminate that coefficient a of quadratic term. So, for that process, we divide each and every term by a. X square divided by a plus bx upon a plus c upon a equals to 0 upon a. a eliminate झाले इथं. x square plus bx upon a plus c upon a equals to 0. Now we know that third term is not suitable here, so we transfer that third term into right hand side. Now आता आपल्याला इथं थर्ड टर्म मिळवायची नवीन, जी इथं सुटेबल असेल. पण मागच्या वेळेस आपण इथं के लिहून आपण थर्ड टर्म मिळवली होती आणि मग ए ची व्हॅल्यू काढावं लागत होती, पण इथं ए इथं यूज झाला ऑलरेडी, त्यामुळे आपण डायरेक्ट थर्ड टर्म मिळवू. कशी मिळवायची बघा. एक्स स्क्वेअर प्लस, आता आपल्याला माहिती एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर हा परफेक्ट स्क्वेअर लिनियर पॉलिनॉमियलचा स्क्वेअर आहे आणि मग त्याचं एक्सपान्शन फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर असं मिळतंय. आणि मग मिडल टर्म 2ax असते, 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. मग इथं सुद्धा 2 मिळवायचं आहे आपल्याला. मग 2 मिळवायचं कसं, तर 2 ने मल्टिप्लाय न्यूमरेटरला करायचं आणि डिनॉमिनेटरला करायचं. बघा, 2 ने आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलंय. पुढचा ॲज इट इज. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 इंटू फर्स्ट टर्म अगोदर सेपरेट करू. 2 इंटू फर्स्ट टर्म आपली एक्स आहे, फर्स्ट टर्म स्क्वेअर. मग 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म बी अपॉन 2a ही मिळती, म्हणजे सेकंड टर्म आपल्याला मिळाली. आणि मग आता सेकंड टर्मचा स्क्वेअर ॲड करायला पाहिजे इथं, म्हणजे आता ही पॉलिनॉमियल परफेक्ट स्क्वेअर होईल. आणि मग आता बॅलेन्सिंगसाठी इक्वेशन बॅलेन्सिंगसाठी आपण ही थर्ड टर्म राईट हँड साईडला सुद्धा ॲड करू. c upon a plus b upon 2a bracket square. Now we know that polynomial is complete square. मग आता कोणत्या पॉलिनॉमियलचा स्क्वेअर आहे ते लिहू. फर्स्ट टर्मचं रूट, मिडल टर्मचं ओनली साइन आणि लास्ट टर्मचं रूट ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, आता इकडं मायनस सी अपॉन ए प्लस स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. डिनॉमिनेटर इक्वल जर करायचं असेल तर याला 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल होईल. न्यूमरेटरला पण 4a ने मल्टिप्लाय करावं लागते. एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू मायनस 4ac मल्टिप्लाय केल्यानंतर. आणि आता आपल्याला इथं माहिती आहे की डिनॉमिनेटर इक्वल होतोय, मग 4a स्क्वेअर न्यूमरेटरची ॲडिशन. नाउ वी कॅन राईट इट ॲज एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, याला असं लिहू, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. आता बाय टेकिंग स्क्वेअर रूट, एक्स प्लस बी अपॉन 2a याच्या स्क्वेअरचं रूट हे मिळेल आणि इकडं प्लस ऑर मायनस फर्स्ट टर्म न्यूमरेटर जो आहे
त्याचं रूट निघू शकत नाही, कारण हे सबट्रॅक्शन आधी करावं लागेल, पण सबट्रॅक्शन पॉसिबल नाही. मग त्याच्यामुळे रूटमध्ये लिहू b² - 4ac. डिनॉमिनेटर सिंगल टर्म आहे, त्याचं रूट 2a, 4चं रूट 2, a² रूट a. नाव फॉर व्हॅल्यू ऑफ x, transfer that term b upon 2a to right hand side minus b upon 2a plus or minus into root b² minus 4ac upon 2a. Here denominators are equal, so we can write minus b plus or minus into root b² minus 4ac. This is the formula for solving quadratic equation by formula method. We can write that formula as x equals to minus b, we take plus sign only, b² minus 4ac upon 2a. This is the first root of variable x, that quadratic equation. Second root is minus b, we take negative sign, b² minus 4ac upon 2a. These are the roots of that quadratic equation, and this is the formula for solving quadratic equations. Now students, let us try to solve a quadratic equation by that quadratic formula. See here, this is quadratic equation ax² minus 3x minus 2 equals to 0. Now first you should modify that equation into standard form of quadratic equation. If that equation is already in the standard form, so we rewrite that equation. Now by comparing that equation with ax² plus bx plus c equals to 0, standard form सोबत जर compare केलं तर we get values of a, b, c. Value of a is 1. Here coefficient of a² is 1, so value of a is 1. Now value of b is, middle term चा coefficient minus 3a, so value of b is minus 3. Constant term, here constant term is minus 2, so value of c is minus 2. Now we get values of a, b, c. Now we have to find value of b² minus 4ac. Value of b is minus 3 bracket square minus 4 into value of a is 1, value of c is minus 2. Negative 3 square is positive 9, minus into plus is minus, minus into minus is plus. So 4 into, म्हणजे आपण साइनचं मल्टिप्लिकेशन अगोदर केलं. 4 into 1 is 4, 4 into 2 is 8, so 9 plus 8 is 17. Now by using that formula, value of x is minus b plus or minus into root b² minus 4ac upon 2a. Now value of x equals to minus, value of b is minus 3, so we put value of minus b minus 3 plus or minus into root madla jo part hai, this is called discriminant, and we got the value of discriminant here 17 upon 2 into value of a is 1. Now value of x is minus into minus plus, plus or minus root 17 upon 2 ones are 2. Now we can write it separately, 3 plus root 17 upon 2, or x equals to 3 minus root 17 upon 2. These are the roots of that quadratic equation. Let us see another example of quadratic equation. This is example from practice set 2.4, example number 5. y² plus 1 upon 3y equals to 2. Now this is quadratic equation, and
First step is modify that equation into standard form. We eliminate that 3. So multiplying by 3 each and every term, 3 into y square plus 3 into 1 upon 3y equals to 3 into 2. Now 3y square plus y equals to 3 2s are 6. 3y square plus y minus 6 into 0. Now this is in the standard form of quadratic equation. By comparing that equation with x square plus bx plus c equals to 0, we get values of a, b, c. Here by comparing with x square plus bx plus c equals to 0, value of a is 3, value of b is coefficient of middle term, that is 1, value of c is minus 6. Now first we have to find value of discriminant. This is part of that formula. That part is called discriminant. Now value of b is 1, so 1 square minus 4 into value of a is 3 into value of c is minus 6. Negative 1 square is positive 1, minus into plus minus, minus into minus plus. म्हणजे अगोदर साइनचं मल्टिप्लिकेशन केलं, आता नंबरचं मल्टिप्लिकेशन. 4 3 जा 12, 12 6 जा 72, 72 plus 1 is 73. Now value of x equals to, by using that formula, value of x equals to minus b plus or minus into root b square minus 4ac. हा फॉर्म्युला आपण डिराइव केला आहे, तो फॉर्म्युला यूज करू. x equals to minus value of b is 1 plus or minus into root value of discriminant is 73 upon 2 into value of a is 3. So value of x is negative 1 plus or minus root 73 upon 3 to the 6. Now we write it as separately. X equals to negative 1 plus root 73 upon 6, or value of x is negative 1 minus 73 upon 6. These are the roots of that quadratic equation.